कालच्या सत्रामध्ये आपण अगदी राम विवाहापासून रघुरायाचा वनवास तिथपर्यंत आपण गेलो। वनवास एकट्या रामाला होता, पण माई सीतेनं अखिल विश्वातल्या नारी जातीसाठी एक पतिव्रता नारीचा एक आदर्श भाव काय असतो, एक आदर्श नारी काय आहे, ते एक सुंदर उदाहरण सीता माता स्वतःच्या चरित्रातून दाखवतात। आदरणीय महाराजांनी सुद्धा रामचरितमानस हे कसं निर्माण झालं किंवा रामचरित्राला काय महत्व आहे। रावणाकडे सगळं होतं पण चरित्र नव्हतं, आणि रामाकडे चरित्र ही फार सुंदर गोष्ट महाराज आपण सांगितली की ज्या गोष्टीची आज समाजाला गरज आहे। मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराच्या सोबत माई सीतेचं सुद्धा जे एक पतिव्रता नारीचं जे चरित्र आहे ना, तर ते आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवणारे आहे। राम आदर्श पुत्र आहेत, आदर्श पती आहेत, आदर्श पिता आहेत, आदर्श राजा आहेत। राम आदर्श मित्र आहेत आणि आदर्श शत्रू सुद्धा राम आहेत। आदर्शाच्या सगळ्या बाजू रामरायाला लागू होतात। त्या रघुरायाचं चरित्र आपण पाहत आहोत। जेव्हा रामरायाचा सीता स्वयंवराचा सोहळा पूर्ण झाला, अयोध्येतल्या नरनारींना वाटतं की माझ्या घरातलं लग्न पूर्ण झालंय, राम माझे पुत्र आहेत, सीता आता आमची सून आहे, हा पवित्र भाव प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे आणि सगळेजण आनंदामध्ये आहेत। रामाच्या स्वागताची फक्त दशरथ राजा आणि परिवारातल्या लोकांना उत्सुकता नाही, तर अयोध्येतल्या प्रत्येक नरनारीला आनंद आहे। किती आनंद। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। रघुपति आले सीता आली, रघुपति आले सीता आली, आज अयोध्या पावन झाली, आज अयोध्या पावन झाली। गुलाल उधळा लक्ष्मण भाई, गुलाल उधळा लक्ष्मण भाई, रघुरामाचे नाम जपूर श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। साऱ्या अयोध्या नगरीला आनंद आहे, पण राजा दशरथाला एक दिवस असं जाणवलं की डोक्यावरचा मुकुट वाकडा झाला, कानावरचा केस पांढरा झाला। आपल्या काही गोष्टी आपल्याला संकेत देत असतात की आपण सावध व्हावं, सावध व्हावं, पण बऱ्याच वेळेला माणसाला सावध होता येत नाही। माझे गुरुवर्य सांगतात, आपली काळी केस जेव्हा पांढरे व्हायला लागतात ना, तेव्हा आपण खरंच सावध झालं पाहिजे। आपलं वय सुद्धा आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगतं। 50 नंतर वयाचा आकडा किती आहे? 50 नंतर वयाचा आकडा येणारा कोणता आहे? 50 नंतर कोणती संख्या येते पुढची? झोपल्या का काय? मी तुम्हाला विचारते, तुमचं लक्ष कुठे? 51। 51 या संख्येमध्येच वन आहे। 51 म्हणजे 50 नंतर जास्त म्हाताऱ्या माणसांनी संसारात प्रपंचात चपढप करू नका। म्हणजे ऐका आणि 51 तरी म्हातारी माणसं फार कठीण।
शेवटी पोरांना म्हणावं लागतं बाबा वन. म्हातारं 53 क्रॉस करतं तरी पण खोड्या केल्याशिवाय राहतच नाही, काहीतरी गडबड करणार. मग शेवटी मुलंच म्हणतात चो. पण आपण जागे नाही होत. कधी होतो आपण जागे? कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. ये बात तो आप सभी लोगों के समझ में आ गई होगी. कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. आणि बऱ्याच वेळेला माणसाला वेळ निघून गेल्यानंतर जाग होण्याची सवय. बस निघून गेली ना मग हात करतात, अरे थांबा, अरे काय थांबा ना, गेली ना बस. माणसानं सावध झालं पाहिजे. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यात काहीच मतलब नाही. घराला आग लागली आणि आग विझवण्यासाठी विहीर खोदून पाणी काढायचं. विहिरीला पाणी लागेपर्यंत घर राहील का? असुरली नाही राहणार. चिंतनीया विपदा मादावे प्रतिक्रियां न कूपखरणं युक्तम प्रदीप्तम वह्निना गृहे. कोणतीही गोष्ट वेळेमध्ये करणं फार गरजेचं आहे. दशरथजी वेळी सावध झालेले आहेत, पण नियतीचा खेळ काही न्यारा. ज्या रामरायाला राजगादीवर बसवायचं होतं ते रघुराया वनवासाला निघून गेले. माझ्या ताईंनो, याच्यातून खूप काही शिकायचं आहे आपल्याला. जे राघवेंद्र सरकार राजगादीवर बसणार होते ते रामराया वनवासाला गेले, पण वनवासाला जात असताना चेहऱ्यावर थोडं सुद्धा दुःख नाही. आणि घरात मनासारखी भाजी झाली नाही तर घर डोक्यावर घेतो आपण पुरुष मंडळ. पण ते रघुराया अयोध्येचं राज्य मिळणार, पण सांगितलं नाही रामा, तुमच्यासाठी वनवास. आणि राघवेंद्र सरकार हसत हसत वनवास स्वीकारतायत. ही कथा सांगणं फार सोपं आहे, पण आचरणात आणि वास्तवात जगणं फार कठीण आहे. रामायण सांगायला सोपं आहे, पण जगायचं कठीण आहे माझ्या ताई दादांनो. रामायण ऐकणं सुद्धा सोपं आहे, पण त्याला आचरणात आणणं कठीण आहे. कारण हे ज्या दिवशी रामचरित्र स्वतःच्या जगण्यामध्ये आपल्याला आणता येईल ना, त्या दिवशी रामराज्य आणायची वेळ लागणार नाही, आपोआप रामराज्याला सुरुवात होणार आहे. पण राम जगता आला पाहिजे आपल्याला, राम जगता यावेत. सहज भगवान वनवासाला निघाले. राम एक आदर्श बंधू आहेत, आदर्श पिता आहेत. किती प्रेम करावं रामावर. सख्या भावानं पत्नी सोडली आणि दादाच्या सेवेसाठी वनवासाला निघाले. कुणाला जमेल हे आपल्यापैकी? मी म्हणणार नाही की तुम्ही असंच काहीतरी करा म्हणून, पण हे जमणं कठीण आहे. काल मी ही गोष्ट सांगितली की लक्ष्मणजी श्रद्धा आहेत, आणि ती लक्ष्मणजी एवढी प्रचंड श्रद्धा आहेत रामचरणावरची की लक्ष्मणजीनं दादासाठी 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग केला. कलियुगातला भाऊ एवढा त्याग करू शकत नाही. लक्ष्मणजी एवढं प्रेम रामावरती करतात. आईनं सांगितलं, बेटा स्वप्नातही ईर्ष्या येऊ देऊ नको. लक्ष्मणजीने शपथ घेतली, मा मी 14 वर्ष झोपणारच नाही, 14 वर्ष अन्नच खाणार नाही मा. भावानं भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग करणं हे बोलणं एवढं सोपं नाही. राम भगवान वनवासाला गेले. अनेक साधू संतांचं दर्शन. जेव्हा रामानं चित्रकूट सोडला आणि पंचवटीच्या दिशेने निघाले, त्यावेळेला रामराया सुतीक्ष्ण ऋषी, शरभंग ऋषी अशा अनेक ऋषींच्या भेटी गाठी दर्शन घेत पुढे निघाले. पुढे अत्री महाराजांच्या आश्रमामध्ये आले. तिथे अनसुया माता महान पतिव्रता आणि अत्री महाराजांच्या आश्रमामध्ये भजन चालू होतं. कसलं? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। एक महिनाभर राम सीता मैया लक्ष्मण भैया अत्री आणि अनुसूया माता यांच्या आश्रमामध्ये राहिले। अनुसूया मातेनं सीता माईला न मळणारं वस्त्र दिलेलं आहे, कारण पुढे काय काय घडणार आहे हे त्यांना माहिती होतं। अनुसूया मातेनं माई सीतेला न मळणारं वस्त्र न सुकणाऱ्या फुलांचा हार दिला। फूल सुकत नाही का, सकाळी थोडा तास 2 तासामध्ये ते सुकून जातं, पण न सुकणाऱ्या फुलांचा हार आणि स्वतःच्या कपाळाचं कुंकू घेतलं आणि माई सीतेला लावलं। अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिला। राम भगवान पुढे अगस्ती महाराजांच्या आश्रमामध्ये अगस्ती महाराजांच्या आश्रमात काही दिवस राहिले। अगस्ती दत्त नावाचा बाण रामरायाला मिळाला आणि राम पंचवटीमध्ये गेले। राम पंचवटीमध्ये पुढे गेल्यानंतर प्रकार काल काय घडला तो पाहिलाय आपण। शूर्पणखा चाली, शूर्पणखा पाहिली ना बऱ्यापैकी काल आपण। स्वप्नात तर आली नाही ना कुणाच्या रात्री, कारण शूर्पणखा फार कठीण होती खालची। शूर्पणखा आली आणि रामरायाच्या समोर तिला जे बोलायचं होतं ते विसरून गेली आणि दुसरंच बोलते ती म्हणते, कोण आहेस तू राजकुमारा? वनवासाचा तुझा वेश आहे पण दिसतोय तू राजकुमार। रामानं सांगितलं मी अयोध्या नरेश राजा दशरथाचा पुत्र आहे। ती शूर्पणखा म्हणते, मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत प्राणनाथ हो रामा माझे करू सुखे संसार कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार। आता करू सुखे संसार म्हटल्यानंतर सीतामाईला तर टेन्शनच आलं। अगोदरच राम हसले होते तिच्याकडे पाहून, तर सीतामाईने विचारलं तुम्ही कसे काय हसले? राम सहजच हसले होते बरं सुरलीकर, पण माईनं लगेच विचारलं कसे काय हसले तुम्ही? आता या प्रश्नाची काही उत्तर नसतात, सहज एखादी गोष्ट घडते, पण आमचं महिला मंडळ कधी कधी खूप अडचणीमध्ये आणतं तुम्हाला पुरुष मंडळ। एक तुम्हाला गंमत म्हणून सांगते का, मोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं मी। नवीन लग्न झालेली एक बाई, आपल्या तिच्या पतिदेवाचं डोकं खूप दुखत होतं, ती डोक्याला बाम लावत होती। डोक्याला बाम लावते ती, पण काय कुणास ठाऊक तिच्या डोक्यात आलं, तिनं काय प्रश्न केला असेल काय वाटतंय तुम्हाला? तिनं डोक्याला बाम लावता लावता काय म्हटली, मालक खूप डोकं दुखतं हो तुमचं? तो म्हटलं हो ना ग, खूप डोकं दुखतंय माझं, पण तू बाम लावते की नाही मला खूप बरं वाटतंय। तिने एवढ्यावर गप्प बसावं की नाही? ती म्हटली अहो आता मी तुमच्या डोक्याला बाम लावते खरी, पण लग्नाच्या अगोदर कोण लावत होतं? आता हा काय प्रश्न झाला का? त्याचा आता बीपी स्लो झाला, त्याला काय पुढे बोलावं तेच कळेना। तो काय म्हटलं माझं सारखं डोकं दुखतंय, तर ती म्हटली लग्नाच्या अगोदर कोण बाम लावत होतं? त्यानं सांगितलं सती तुला खरं सांगतो, लग्नाच्या अगोदर माझं डोकं दुखत नव्हतं, तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून माझं डोकं दुखायला लागलं।
गंमत सोडून द्या, पण कधी कधी असे प्रश्न तुम्हाला खूप अडचणीमध्ये आणतात. सीतामाई रामाला म्हणतात तुम्ही कसे काय हसल्यात, हा काय प्रश्न झाला का? राम म्हणतात जानकी मी सहज हसलो. सहजच कसे हसले? आणि बऱ्याच वेळेला जीवन जगत असताना अडचणी येत असतात, प्रश्न किचकट असतात, उत्तरं सापडत नसतात, पण प्रसंग तसेच पुढे येऊन जायचे असतात. राम भगवान कसं तरी सांत्वन करतात जानकी माईचं. पण तेवढ्यावरती हे प्रकरण थांबलं नाही. शूर्पणखा तिचं नाककान कापलं आणि ठोठो ठोठो ओरडत शूर्पणखा निघून गेली. तिथपर्यंत आपण प्रवास केला होता कथेमध्ये. आपण कथेला आता पुढे घेऊन जाणार आहोत. शूर्पणखा त्रिशिरा खरदूषण या आपल्या भावंडाकडे गेली. त्रिशिरा खरदूषण 14,000 राक्षसांची फौज घेऊन येते. पण रामराया लखन युद्धाच्या 2 बाजू असतात, एक आक्रमण आणि एक बचाव. तू जानकीचं रक्षण कर, मी यांच्यावर आक्रमण करतो. 14,000 राक्षसांचा नायनाट केला. शूर्पणखेच्या लक्षात आलं हे राम आणि लक्ष्मण फार प्रतापी आहेत. मग ती इकडे तिकडे कुठेच नाही, डायरेक्ट गेली ती कुठे? रावणाच्या दरबारामध्ये. त्यावेळेला रावण नाच गाण्यामध्ये दंग होता. रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. तिच्या प्रीतीचा सागर लहरी, तिच्या प्रीतीचा सागर लहरी वाजविती डंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रावण नाच गाण्यामध्ये दंग होता. शूर्पणखा गेली. ए दादा, हे नाच गाणं बंद कर. अरे लंकेचा राजा आहेस तू, मदिरा पिऊन मस्त झाला, नाच गाण्यामध्ये दंग आहे. जर देशाचा प्रमुखच जर नाच गाण्यामध्ये दंग असेल तर प्रजा काय करेल? याच्यातून एक सूत्र शिकण्यासारखं आहे. घराचा प्रमुखच जर चुकीचं वागत असेल तर बाकीच्या लोकांना कोण समजावून सांगणार आहे? म्हणून देशाचा प्रमुख असेल, घराचा प्रमुख असेल, गावाचा प्रमुख असेल, तालुक्याचा प्रमुख असेल, प्रमुख माणसांच्याकडे खूप जबाबदारीनं पाहिलं जातं आणि त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे, स्वतः जबाबदारीनं राहिलं पाहिजे. दादा, लंकेचा राजा आहेस तू, बेजबाबदार सारखा वागतो. अरे राजानं कुठे मदिरा प्राशन करायचे असते का? तू जर मदिरा पिला तर तुझ्या राज्यातल्या लोकांना मदिरेपासून कोण थांबवणार आहे? आणि दारू पिऊन आजपर्यंत कुणाचं भलं झालंय? पिणाराचं कधीच कल्याण झालेलं नाही. नशा करणारे संपले, पण नशेची साधनं अजूनही आपल्याला मिळतायत. नशा करणारे संपले, दारू पिणारे संपले, पण दारू अजूनही दुकानामध्ये शिल्लक आहे. एक आमच्या बीड जिल्ह्याची आठवण म्हणून सांगते. आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव, संप्रदायातलं रत्न स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे पिणाऱ्या लोकांवरती खूप बोलायचे, पण त्यांचं बोलणं हे मार्मिक असायचं. पिणाऱ्या लोकांवर सहज सरळ नकळत मार्मिक बोलणारे बाबासाहेब महाराज इंगळे महाराजांनी बोलल्यामुळे बरेच पिणाऱ्या लोकांनी पिणं सोडून दिलं होतं, माळकरी झाले होते. एवढा प्रभाव व्हायचा त्यांच्या वाणीचा. त्यांनी पिणाराची गोष्ट सांगितलेली. पिणाऱ्या माणसांना काहीच कळत नाही. एक पिणारं त्याची गोष्ट सांगते, महाराजांनी सांगितलेली. रस्त्यामध्ये एक कुत्रा होता, तो दिसल त्याला भुकायचा. वारकऱ्याला भू भू, अधिकाऱ्याला भू भू, लहान लेकराला भू भू, सारखं भुकायचा. रस्त्यावरचा कुत्रा होता. आणि त्याच गल्लीमध्ये घरात एक कुत्रा होता, घरेलू. तो फक्त खिडकीतून पाहायचा याला की हे कुणाकुणाला भोगताय म्हणून. कोणी जरी
दिसलं तरी भुकायचं सारखं. एक दिवस एक पिऊन नशा चढलेला माणूस पिणारा तिथून निघाला आणि गल्लीतलं जे कुत्रं दिसल त्याला जे भुकत होतं ना, त्या कुत्र्याची शेपटी तुडवून तो पिणारा माणूस पुढे गेला, तरी हे कुत्रं त्याला भुकलंच नाही. त्या घरातल्या कुत्र्यानं खिडकीतून विचारलं याला, का रे, रोज तू लहान लेकराला भुकतो, म्हाताऱ्या माणसाला भुकतो, तुला बाई कळत नाही, तुला माणूस कळत नाही, तुला वारकरी कळत नाही, तुला अधिकारी कळत नाही, दिसल त्याला भुकतो. अरे हे पेताड तुझी शेपटी तुडवून गेलं तरी तू त्याला भुकला नाही, कशामुळं? त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, म्हणे तुला खरं सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. मी याला का भुकलो नाही, मी जर या पिणाऱ्याला भुकलो असतो ना तर हे रात्रभर मला भुकत बसलं असतं, म्हणून मी याला भुकलो नाही. म्हणजे पिणाऱ्या माणसाची एवढी दुरावस्था, कुत्रा सुद्धा लवकर त्यांना भुंकत नाही. आणि बायकोशिवाय यांचं दुसरं कोणी ऐकतच नाही. एक बहादर पिऊन घरात आला, बायकोला म्हटलं मी जर गावचा सरपंच झाला असतो ना सारा गाव बदलला असता. ती म्हटली बरोबर आहे, मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तो म्हटला मी जर आमदार झालो असतो तर तालुका केव्हाच बदलला असता, मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असतं, आणि देशाचा पंतप्रधान झाला असतो ना तर नक्कीच देश बदलला असता. ती बोलली मालक तुमच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे, काही शंकाच नाही मला. तुम्ही जर देशाचे पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता, मुख्यमंत्री झाले असते तर राज्य बदललं असतं, आमदार झाले असते तर तालुका केव्हाच बदलला असता, आणि गावचे सरपंच झाले असते ना तर गाव केव्हाच बदलला असता. पण माझी एकच गोष्ट ऐका, तुम्हाला नशा एवढी चढली मालक, तुम्हाला नशा एवढी चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली, ती अगोदर बदला, मग बाकीचं बदलायला जावं. इंगळे बाबा तर याच्यापेक्षा डेंजर बोललेले आहेत, मी तरी थोडा बदल केला याच्यामध्ये. म्हणे पिणाऱ्यांची एवढी दुरावस्था आहे, घरातला प्रमुखच जर व्यसनाच्या अधीन गेला तर घराला कोण सावरणार आहे? दादा तसा देशाचा प्रमुखच जर चुकला तर देशाला कोण प्रगती पथावर घेऊन जाणार आहे? आणि तू तर लंकेचा राजा आहे, तू प्रमुख आहेस, राजानं असं चुकीचं नाही वागायचं दादा, नशा सोड. रावण बोलला ताई तू प्रवचन नको देऊ मला, तुझं काम काय आहे ते मला सांग. रावणानं सांगितलं, ते शूर्पणखेनं सांगितलं, दादा अरे मला काय विचारतो, तू माझ्या तोंडाकडे पाहिलं तर शूर्पणखेला नाकही नाही का नाही. ताई तुझी कोणी विटंबना केली होती? कोणी केली का तुझी विटंबना? आत्ता जातो त्याचा सूड घेतो. आवेशात रावण उठून उभा राहिला, पण पुन्हा काय त्याच्या डोक्यात आलं काय कुणा सौड, लगेच खाली बसला. तो म्हटला ताई सूड घेतो मी, पण तू कुठे गेली होती? तिनं सांगितलं. तिच्या लक्षात आलं आता हे आपल्यावरतीच पलटवार होईल, कारण यानं प्रश्न केला तू कुठे गेली होती. खरंही सांगत नाही खोटंही बोलत नाही. भैया मैं प्यासी थी, पाणी ग्रहण के लिए गई थी. दादा मी महत्वाच्या कामानिमित्तानं गेले होते. काय काम आहे ताई तुझं? आणि कुठे काम होतं? पंचवटीमध्ये राम लक्ष्मण सीता आलेले आहेत. त्या रामाची पत्नी सीता अतिशय सुंदर आहे आणि तिला तुझ्यासाठी घेऊन यावं याच्यासाठी मी गेले होते. ऐक रावणा तुला सांगते त्या श्रीरामाची कथा. बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होतसे मती. सूड घे त्याचा लंकापती. दादा त्या रामाचा सूड घे, त्याचा भाऊ लक्ष्मण त्यानं माझी विटंबना केली. तो रूपाने रेखीव श्यामल भूमी वरती स्मर. त्याच्या संगे जनक कन्यका रती हुनी सुंदर. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर. त्याच्या संगे जनक कन्यका रती हुनी सुंदर.
तुलाच साजून दिसेल ऐसी मोहकती युवती, सूड घे त्याचा लंकापती. अरे तुझ्यासाठी गेले होते मी दादा, तुझ्यासाठी घेऊन यावे सत्वर. अरे यासाठी मी गेले होते दादा, त्याच्या कुटिरेवर. माझं काही काम नव्हतं, मी फक्त तुझ्यासाठी गेले होते. शूर्पणखेला रावणाचं वर्म माहिती होतं. रावणाचं वर्म माहिती होतं की याला काय बोलल्यानंतर हा आपल्या मनासारखी गोष्ट करेल. सुंदर स्त्रियांची याला गोडी आहे म्हणून बरोबर तीच गोष्ट तिनं बोलली आहे. आणि स्त्रीचं नाव काढलं, सीतेचं नाव काढलं की रावण म्हणतो, ताई आता जातून तुझी विटंबना ज्यानं केली ना, प्रतिशोध घेतो मी. शूर्पणखा म्हणते, दादा असा जाऊ नको, तो राम फार प्रतापी, बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता. असं जाऊ नको दादा, काहीतरी मायावी कटकारस्थान कर. रावणानं खिशातून फोन काढला आणि फोन लावला. हॅलो, मामा आहेत का? हा बाचे बुवा. अरे आहात का मामा? एखाद्या दुर्जनाकडनं फोन आला आणि तुमच्या तब्येतीची जर खूप काळजी करत असेल तर समजावं काहीतरी संकट येणार आहे. कारण दुर्जन माणसं कधीच कुणाच्या तब्येतीची काळजी घेऊ शकत नाहीत. मामा तुमची भेट घ्यायला यायचंय. कुणाला? मारीच मामाकडे. रावण आला मारीच मामाकडे. मामा महत्वाचं काम आहे. काय भाचे बुवा? पंचवटीमध्ये राम लक्ष्मण सीता आलेले आहेत. रामाची पत्नी सीता अतिशय सुंदर आहे आणि तिला मला मिळवायचंय. सीता प्राप्त करण्यासाठी तुम्ही हरिण व्हा. तुम्ही हरिण झाले की हरिणाला पकडण्यासाठी राम मागे जातील, मग मी सीतेचं हरण करेल. सीतेचं हरण करण्यासाठी तुम्ही हरिण व्हा. मामा म्हणतात, भाची बुवा हरिण होणं सोपं आहे, पण हरिण होण्याच्या छंदात प्राण हरण्याची शक्यता आहे. प्राण हरतील मामा, प्राण हरले तर हरले, पण हरिण तर व्हावंच लागेल तुम्हाला. रावण महाराज, तुम्ही रामाशी वैर घेऊ नका. राम 15 वर्षाचे होते तर मला बिना टोकाचा बाण मारून बिगर तिकीट पाठवले त्यांनी समुद्राच्या काठावर. आता तर राम पूर्ण ताकदीचे झाले असते. त्या रामाशी वैर घेऊ नका. रावण बोलतोय, मामा मला प्रवचन देऊ नका. हरिण होता की मरता, चला बोला. रावण छातीवर बसला आणि गळ्याला सुरी लावली. हरिण होता की मरता? मारीचानं विचार केला, हरिण झालो तरी मरणार आणि हरिण नाही झालो तरी मरणार. फरक एवढाच आहे, हरिण झालो तर रामाच्या हातानं मरण येईल आणि हरिण नाही झालो तर रावणाच्या हातानं मरावं लागेल. मग या दृष्ट रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा रामाच्या हातानं मेलेलं कोणतं वाईट आहे? एका राक्षसाला कळाले जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे. हाच विचार आपणही सगळ्यांनी करायचा आहे की आपल्याला रामाच्या हातानं मरायचं का रावणाच्या हातानं मरायचं. मरायचं तर प्रत्येकाला आहे. इथे कुणीच अमर नाही, वक्ताही नाही, श्रोता नाही, कुणीच अमर नाही. प्रत्येकाला जायचंय, पण कुणाच्या हातानं मरायचं हे आपण ठरवायचंय. तुम्ही म्हणाल, ताई आता कुठे राम रावण आहेत त्यांच्या हातानं मरायला. सत्कर्म करून मरणं, चांगली कर्म करून मरणं, रामकथा ऐकून मरणं, भगवत भजन करून मरणं, रामासाठी रामाचं होऊन मरणं म्हणजे रामाच्या हातानं मरणं. आणि दुष्कर्म करून मरणं, वाईट कर्म करून मरणं, लोकांना त्रास देऊन मरणं म्हणजे रावणाच्या हातानं मरणं. फक्त आपण ठरवायचं आपल्याला मरायचंय कसं. मारीच मामा हरिण व्हायला तयार झाले. पाहता पाहता सुंदर हरिण, एवढं सुंदर हरिण, त्याला हिरे माणिक मोती जडलेले आहेत. सुंदर आहे. कान लुकू लुकू हलवतं, शेपटी हलवतं, टुन टुन उड्या मारतं, मान मुरडतं आणि अंग खाजवतं. असं सुंदर नाजूक पायांचं ते हरिण. ते सुंदर हरिण उडी मारत 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 पंचवटीमध्ये आलंय आणि सीता मातेनं पाहिलंय. सुंदर सोन्याचं हरिण आहे. सीतामाई म्हणतात, स्वामी मी सोन्याचं हरिण पाहिलंय, ते मला हरिण धरून द्या. जानकी सोन्याचं हरिण नसतं ग. सीतामाई सांगतात, चक्षुर्वै सत्यम, मी माझ्या नेत्रानं पाहिलंय की मी सोन्याचं हरिण पाहिलंय म्हणून. खरं सांगते मी तुम्हाला, मला ते सोन्याचं हरिण द्या. कसं पाहिलं जानकी?
तोडिता फुले में राघवा रामा, तोडिता फुले में राघवा रामा, सहज पाहिला जाता मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा। स्वामी एवढं सुंदर ते हरिण आहे, किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मज साठी मोडिले आपण शाकर धनो, जात्वरा करामी पृष्ठी बांधिते भाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा। मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथ। स्वामी मला ते सोन्याचं हरिण धरून द्या, एक तर जिवंत द्या नाही तर मेलेलं तर द्या, पण मला ते सोन्याचं हरिण पाहिजे। रामाने विचारलं, जानकी सोन्याचं हरिण कशाला पाहिजे तुला? माझाही प्रश्न आहे तुम्हाला ताईंनो, सोनं कशाला पाहिजे महिलांना? सुरली सोनं कशाला लागतं आपल्याला? सोनं पोटाला देत नाही, पण सोन्याशिवाय पोट भरतही नाही। बरं, आपण जे अंगावरती अलंकार चढवतो, हे अलंकार चढवण्या पाठीमागे शास्त्र काय आहे, कारण काय माहिती आपल्याला? ओगी शेजारलीनं 5 ग्रामचे झुंबर केले म्हणून आपण लगेच 10 ग्रामचे करून आणायचे असं काही नाही। प्रत्येक अलंकारा पाठीमागे शास्त्र आहे। महिलांच्या नाकात नथ, कानात झुंबर, हातात बांगड्या, पायात पैंजण हे का असतात? त्याला कारण आहे। आमच्या महिला मंडळाच्या हातामध्ये बांगड्या असतात। तुम्ही सुद्धा सगळेजण कारण लक्ष देऊन ऐका। त्या बांगड्या महिलांना जागरूक ठेवण्याचं काम करतात। त्या बाईला सारखं सांगतात, बाई तू या घरची अन्नपूर्णा आहेस, स्वयंपाक करताना सुंदर कर, लक्षपूर्वक कर, घरच्या लोकांनी पोटाला पोटभर खाल्लं पाहिजे। बाईला बांगड्या जागृत ठेवतात, तू अन्नपूर्ण आहेस असं सांगतात। म्हणून महिलांच्या हातामध्ये बांगड्या असतात। पायात पैंजण का असतं? उजव्या पायातलं पैंजण माहेरची प्रतिष्ठा आहे, डाव्या पायातलं पैंजण सासरची प्रतिष्ठा आहे। पैंजण छुन 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 वाजतं आणि ते बाईला सांगतं, बाई चालताना जपून चाल, जीवनाचा पथप्रवास कठीण आहे, पाय घसरला तर माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा जाण्याची शक्यता आहे, हे पैंजण तिला सांगतंय। माथ्यावर बिंदी असते, सौभाग्याला नजर लागू नये म्हणून। कानामध्ये झुंबर असतं, विशेष करून नवीन लग्न झालेली जी मुलगी असते ना, तिच्या कानामध्ये झुंबर ठेवतात का? यदा कदाचित सासूबाईच्या गैरहजेरीमध्ये भांडकुदळ शेजारणीनं सासूच्या विरोधात सुनेचे कान भरू नयेत आणि जरी भरण्याचा प्रयत्न केला तर झुंबरला खालनं घुंगरू असतात, त्या घुंगरूच्या आवाजात शेजारीण काय बोलते हे तिच्या कानातच जाऊ नये म्हणून कानात झुंबर असतात। महिला मंडळाच्या नाकात नथ असते, नथ ही नाकातच का बरं असते असा प्रश्न मी आमच्या भागात खूप ज्येष्ठ महात्मे आहेत, खूप लाड करतात ते, माझा मी त्यांनाच विचारला प्रश्न, म्हणे बाबा महिलांच्या नाकात का बरं नथ ठेवत असतील? बाबांनी विनोद केला। बाबा बोलले, सोनू बाळा, आपल्या गोठ्यामध्ये जर एखादा अवखळ जनावर असेल तर त्याला कुठे टोचतात? म्हणजे तुम्ही एवढा आनंद होऊ देऊ नका, मला काही तसं म्हणायचं नाही।
विनोद बाजूला ठेवा. नाकामध्ये नथ का असते त्याचं कारण आहे का? आमच्या महिला मंडळाला फार चटकन राग येतो आणि राग कुठे बसतो? नाकाच्या शेंड्यावर. त्या नाकाच्या शेंड्यावर बसलेल्या रागाला कमी करण्याचं काम कोण करतं? नथेमध्ये पांढरा मोती असतो. तो म्हणतो रागाला उतर खाली, खाली उतर. त्या रागाला खाली खेचण्याचं काम करतो, म्हणून नाकामध्ये नथ असते. प्रत्येक अलंकारा पाठीमागे कारण आहे. प्रत्येक अलंकारामागे कारण आहे. हे सोन्याचे अलंकार महिलांना आवडतात. सोन्याबद्दलची नैसर्गिक ओढ स्त्री जातीच्या स्वभावामध्ये आहे. बरं, आमच्या महिला कुठे ग्रॅम 2 ग्रॅम, तोळा 2 तोळा मागतात? काही नवल नाहीये. जे साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे, जी जगाला धनाचा वाटप करते, तिला सुद्धा सुवर्ण मृगाचा मोह सुटला नाही. तर आपली काय कथा आहे? सीतामाई लक्ष्मीचा अवतार आहेत. त्या स्वतः जगाला धनदान करतायत. पण त्याच लक्ष्मीच्या अवतारिका असणाऱ्या सीतामाई म्हणतात, स्वामी मला ते सोन्याचं हरिण धरून द्या. कशासाठी लागतं सोनं? त्याचं कारण ऐका. रामानं विचारलं, जानकी कशाला पाहिजे ग तुला सोन्याचं हरिण? स्वामी जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करतील कैकई भरत अपुला हेवा, ठेवीन मजकडे जपून अमोलिक ठेवा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. सीतामाईनं राघवेंद्र सरकाराला हरिण पकडण्यासाठी पाठवलं. पण जाताना राम सांगतात, लखन हा राक्षसांचा परिसर आहे, जानकीची काळजी घे, सीतेला सोडून कुठे जाऊ नको. मी आता जातो आणि ते हरिण धरून घेऊन येतो. राम भगवान गेले. राम भगवान हरिण पकडण्यासाठी गेले. ते हरिण अदृश्य होते. कधी दिसतंय? राघवेंद्र सरकारानं बाण मारला आणि तो हरिण राक्षसाच्या रूपामध्ये आला आणि जमिनीवर कोसळला. पण कोसळत असताना, मरत असताना त्यांना आवाज केला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा वाचव. हा आवाज सीतामाईच्या कानावर गेला. माई सीता पर्णकुटीतून बाहेर आल्या. भाऊजी तुमचे दादा संकटामध्ये आहेत, पटकन जा, तुमच्या दादांना वाचवा. लखन म्हणतात, वहिनी माझ्या दादानं मला सांगितलं की तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाही, कुठली जरी वेळ आली तरी. लक्ष्मणा माझं ऐका, तुमचे दादा संकटामध्ये आहेत, जा तुम्ही, इथे थांबू नका. नाही वहिनी मी जाऊ शकत नाही. आणि वहिनी एक गोष्ट ऐका, जग जेव्हा संकटामध्ये सापडतं तेव्हा माझ्या दादाच्या नावाचा टाहो फोडतंय. माझा दादा त्या लोकांना संकटातून वाचवतो. ज्या लोकांना संकटातून वाचवणारा माझा दादा, माझ्या दादावर कुठलं संकट नाही येऊ शकत. सीतेला ही गोष्ट सहन होईना आणि सीता माता लक्ष्मणजीला नको त्या शब्दांचा प्रयोग करतात. लक्ष्मणा मला माहिती आहे कैकईशी तू सहभागी आहेस, तुलाही वाटतंय की रामाचा घातपात झाला पाहिजे, तू दृष्ट भावनेने आमच्या सोबत आलेला आहेस. अशा कठोर शब्दांचा प्रयोग जेव्हा लक्ष्मणजीसाठी झाला, लक्ष्मणजींना मरणासन्न वेदना झाल्या. लक्ष्मणजी म्हणतात, वहिनी तुमचे हे शब्द ऐकण्या अगोदर मला मृत्यू का आला नाही? माझ्या सेवेचं हे काय फळ दिलं मला? वहिनी मी आजपर्यंत तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही आणि तुम्ही मला म्हणताय की दादांना काहीतरी व्हावं, ही माझी इच्छा आहे. माझ्या दादासाठी मी माझी पत्नी सोडली, अयोध्या सोडली, आई सोडली, सगळ्यांना सोडून आलो आणि माझ्या सेवेचं हे फळ देता वहिनी तुम्ही मला? वाईट वाटतंय लक्ष्मणजीला. डबडबल्या डोळ्यानं लक्ष्मणजी पर्णकुटीला रेषा मारतात. वहिनी ही रेषा ओलांडून जर बाहेर गेलात तर माझा शाप आहे, दादाशी तुमची भेट होणार नाही. निघाला हा लक्ष्मण. लक्ष्मणजीनं तिथून बाहेर पडायला आणि रावण यायला एकच झालं. रावणानं अप्रतिम सीता सुंदर पाहिलीये आणि रावणाच्या लक्षात आलं, अरे माझ्या बहिणीनं जे सांगितलं होतं ना शूर्पणखेनं की सीता अतिशय सुंदर आहे, तिनं सांगितली तशीच आहे. साधूचा वेश घेतलाय. माई भिक्षां देही, माई भिक्षां देही, आई भिक्षा घाल.
पर्णकुटीमध्ये फळांचा कटोर घेऊन सीतामाई बाहेर आल्या आणि सीतामाई रेषेच्या आतच उभ्या आहेत. बाबा या, फळ घ्या. सीतेचं सौंदर्य पाहून रावणाला भानच नाही खाली लक्ष्मण रेषा आहे, तसाच वर तोंड करून निघाला. पण अचानक त्याचा रेषेवर जेव्हा पाय पडला, हजारो विजांचा शॉक बसावा असा त्याला शॉक लागला आणि उलथून बाजूला पडला. नाही, मी आतमध्ये येऊ शकत नाही. आणि सीता मातेने नको ते केलं, रेषेचं उल्लंघन केलं आणि सीतामाईचं हरण झालं. आपल्या सगळ्यांना कथाभाग माहिती. रावणानं रथामध्ये सीतामाईला टाकलेलं आहे, भरधाव वेगाने निघाला. पण सीतामाई आक्रोश करते, स्वामी राघवा मला वाचवा, हा दुष्ट राक्षस मला घेऊन निघालाय, मला वाचवा. राम भगवंताचा नावाचा टाहो फोडते, मला वाचवा मला वाचवा असं म्हणणाऱ्या सीतामाईला वाचवण्यासाठी राम नाही, रामभक्त आडवा आला. त्या रामभक्ताचं नाव आहे अरे ज्याचा गिधाड जातीमध्ये जन्म झाला, पण ज्यानं स्वतःच्या जातीचा उद्धार करून घेतला. रामचरित्रामध्ये ज्याचं चरित्र छोटे खाणे का असेना अजर अमर झालं, असा जटायू पक्षी आडवा आला. जटायू म्हणजे गिधाड जात आहे, पक्षामधली अतिशय खालची जात, नीच जात. पण जेव्हा नीच कुळातला हा पक्षी देव कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतो ना, तेव्हा त्या जातीचा सुद्धा सन्मान होतो. माणसाचं श्रेष्ठत्व हे जातीवर नाहीये, कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जन्माला कुठे यायचं, कोणत्या घरात जन्माला यायचं, कोणत्या कुळात जन्माला यायचं, कोणत्या परिवारात जन्माला यायचं, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाहीये. का आहे आपल्या हातात की मी फक्त श्रीमंताच्याच घरात जन्माला येईल? नाही, जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये कोणती, की जिथे जन्माला आलो ना तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं, ही गोष्ट तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. स्वतःला सिद्ध करणं, आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सगळी चांगली कर्म करावी लागतील, सगळ्या चांगल्या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. गिधाड जातीमध्ये जन्माला आलेले जटायू महाराज रावणाला तर पंखाच्या फटकाऱ्यासारशी खाली पाडतात, रथाचा घोडा मारतात, सारथी मारतात, रथाचा चाक मोडून टाकतात, रावणाला घायाळ केले. रावणाच्या लक्षात आलं हा पक्षी आपल्याला ऐकत नाहीये. जटायू तुला रामाची शपथ आहे, सांग तुझं मृत्यूस्थान कशामध्ये? जटायूनं सांगितलं, माझ्या पंखात माझे प्राण आहेत, जर पंख तोडले तर मी जिवंत राहू शकत नाही. रावणा तुझं मृत्यूस्थान सांग. रावणानं सांगितलं, माझ्या पायाच्या अंगठ्यात माझा मृत्यू आहे. खोटं बोलला रावण. आणि जटायूनं अंगठा तोडण्यासाठी प्रयत्न केला तर दोन हातात दोन शस्त्र घेतले. जटायू पंख फडकवत आला आणि रावणानं सपकन वार केला. धपकन रक्ताच्या धारोळ्यामध्ये जटायू पडला. राम राम राम. रावण पुढे गेला, ऋषमुख पर्वतावरून पुढे अशोकवनामध्ये सीतेला ठेवलेला आहे आणि राक्षसींना सांगितलं हिला त्रास द्या. तिथपर्यंतचा तो प्रवास. इकडे लक्ष्मणजी जेव्हा दादाकडे येतात, राम भगवान म्हणतात, लक्ष्मणा तू सीतेला सोडून आलास ना, ही चूक केली. आता माझं मन सांगतंय माझी सीता आता पर्णकुटीमध्ये नाही. राम आले, पाहिलं तर पर्णकुटी रिकामी होती. राघव रडू लागले. राम रडतात. ही रामाची लीला आहे. माझ्या ताई दादांना राम रडतायत, पण राम रडत असताना वरती पाहत नाहीत, खाली पाहत नाहीत, सरळ पाहतायत. का? वरती पाहून रडावं तर ज्या कुलात देवाचा जन्म झाला ती कुलदेवता आहे सूर्य भगवान. सूर्य भगवान म्हणतील माझ्या कुळातलं हे कर्तृत्ववान पोरग पण बायकोसाठी रडायला लागलं, सूर्य भगवान नाव ठेवतील. म्हणून वरती पाहत नाही रडताना. खाली पण पाहत नाहीत. का? धरणी माता आहे खाली, आणि धरणी माता म्हणजे रामरायाची सासूबाई आहे. मग सासूबाई म्हणतील ना, धनुष्य तोडला तेव्हा असं वाटलं जावाई फार शूर धीर आहे, कर्तृत्ववान आहे, पण रडकाच निघाला माझा जावाई, असं म्हणतील सासूबाई. म्हणून खाली पण पाहत नाही, सरळ राम पाहतात. वृक्ष विलींना मिठ्या मारत, सगळ्या साधू संतांना अगदी आलिंगन देत, भेट देत भगवान पुढे जटायूची भेट झाली. भाग्यवान आहे जटायू. जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही ते भाग्य जटायूला मिळालं. माणसाच्या शरीरावर अग्निसंस्कार करावेत तसे अग्निसंस्कार जटायूवर केलेले आहेत. आणि हे भाग्य जटायूला कशाने मिळालं? फक्त चांगल्या कामामध्ये जटायूनं स्वतःला वाहून घेतलं.
रामसेवेमध्ये जटायूनं स्वतःला वाहून घेतलं तर रामचरित्रामध्ये जटायूचं चरित्र अजर अमर झालं। राम मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, प्राणपणाला लावले, ती माणसं सुद्धा अजर अमर झाली। माझ्या ताई दादांनो, आजचं हे राम मंदिराचा जो लोकार्पण सोहळा आहे ना, त्या लोकार्पण सोहळ्यानं नक्कीच त्या सर्व पुण्यात्म्याच्या पवित्र आत्म्याला शांती लाभणार आहे। कारण त्या सगळ्यांचा संघर्ष, त्या सगळ्यांचं बलिदान, सगळ्यांचं जे योगदान आहे ना, ते आता सफल झालंय। राम मंदिर पूर्ण झालं ना, माहितीये? राम मंदिर व्हावं याच्यासाठी अनेकांचे तर प्राण गेलेच, पण सद्यस्थितीला सुद्धा बऱ्याच लोकांनी पायातली चप्पल सोडली होती। कित्येक लोक एक वेळेस जेवण करत होते, काही जण अखंड उपवासी होते। अयोध्येमध्ये कितीतरी साधूंनी उपवास धरलेला होता। ज्या दिवशी राम मंदिर होईल त्या दिवशी आम्ही अन्नाला स्पर्श करणार, तोपर्यंत आम्ही फलाहार करणार। ज्या दिवशी राम मंदिर होईल त्या दिवशी आम्ही पायात चप्पल घालणार। आणि खरी गोष्ट सांगेन मी तुम्हाला, राम वनवासाला गेले ना, तर अयोध्येतल्या काही लोकांनी ज्या नदीवर रामानं आपल्याला झोपेत टाकून गेले, काही तिथंच थांबले। रामाच्या सोबत लक्ष्मण सीतामाई वनवासाला गेलेच खरे, पण रामाच्या वनवासाच्या 14 वर्षाच्या काळात, माझा शब्द कान देऊन ऐका, राम वनवासाचा जो 14 वर्षाचा काळ होता ना, या 14 वर्षाच्या काळामध्ये अयोध्येत एकही नवीन लेकरू जन्माला आलेलं नव्हतं। किती मोठा त्याग आहे, रामासाठी किती मोठा त्याग केला त्रेतायुगामध्ये। अगदी या कलियुगामध्ये सुद्धा रामरायाचं मंदिर व्हावं याच्यासाठी अनेक लोकांनी त्याग केलेला आहे, अनेकांनी। आणि त्याच त्यागाला आज फळ येताना आपल्या सगळ्यांना दिसतंय। 22 जानेवारीचा सोहळा आपण कसा सुंदर साजरा करायचा ती गोष्ट तर अनेक महात्म्यांनी सांगितलेलीच आहे। राम कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं ती माणसं अजर अमर झालेली आहेत। जटायू त्यांच्या शरीरावर अग्निसंस्कार केले, भगवान पुढे निघाले आणि पुढे गेल्यानंतर एक सुंदर कथा येते की ज्या कथेला सुंदर पद्धतीने ऐकावं ही सगळ्यांची आशा असते। माझे भगवान माझ्या पर्णकुटीवर येतील आणि मी रामाची सेवा करल, अशी एक भिल्ल जातीत जन्माला आलेली माई माऊली वाट पाहत होती। भिल्लांचा राजा शबर, त्याची मुलगी शबरी, तिच्या लग्नासाठी बकऱ्यांचा बळी जाईल याच्यासाठी तिने रात्रीतून घर सोडलं आणि अरण्यामध्ये जाऊन संत सेवा करत होती। ज्या वाटेवरनं संत जात होते ती वाट ती हाताने झाडून काढत होती। कित्येक वर्ष तिने सेवा केली। एक दिवस तिला विचारलं, बाई तू कोण आहेस? बाबा मी शबरी आहे, भिल्ल जातीत जन्माला आलेली। आतापर्यंत का सांगितलं नाही तू आम्हाला, तू सेवा करते म्हणून? बाबा भीती वाटली तुमची, माझी सेवा स्वीकाराल का नाही हे मला माहिती नव्हतं। शबरी फार पवित्र अंतकरणाची आहेस तू, तुझी जात आमच्यासाठी महत्वाची नाही, तुझं अंतकरण आमच्यासाठी महत्वाचं आहे, तुझा भाव आमच्यासाठी महत्वाचा आहे। शबरी आता तू आश्रमात येऊन राहा। आश्रमाच्या बाजूला माई शबरीला पर्णकुटी तयार करून दिली, अधूनमधून प्रवचन ऐकणं। आणि जेव्हा मतंग ऋषी वैकुंठाला निघाले तर जाताना सांगितलं, शबरी मा फार पुण्यवान आहेस तू, एवढं पुण्य करून आम्हाला वैकुंठाला जावं लागतंय, पण तू एवढी पुण्यवान आहेस की तुला वैकुंठाला देवाला भेटायला जायची गरज नाही, देवच तुला भेटायला येणार आहे। आणि माझ्या ताई दादांनो, रामरायाच्या वनवासाचा जो मार्ग होता ना, त्या मार्गावर मा शबरी नव्हती, तिथून तब्बल 250 किलोमीटर अपोजिट मा शबरी आहे। अगदी वेगळ्या रस्त्यावरती आईचा आश्रम आहे, पण भगवान भक्तासाठी 250 किलोमीटर अनवाणी पायानं गेला आणि 250 किलोमीटर पुन्हा रुळा रस्त्यावरती आला। म्हणजे 500 किलोमीटर प्रवास माझ्या देवानं आपल्या भक्तासाठी केलेला आहे। ती शबरी माता गुरुनं सांगितल्यापासून वाट पाहत होती राम भगवान येण्याची आणि रोज म्हणत होती, जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मोरे राम जी का आवन होगा,
वाट पाहत होती। या हिंदू राष्ट्रामध्ये, या भारत भूमीमध्ये जे रामचरित्र निर्माण झालं ना, हे रामचरित्र जगाला शिकवतं की या मातीमध्ये वाट पाहणाऱ्याला सुद्धा देव भेटतो, फक्त वाट पाहणारा तेवढा तयारीचा असावा। शबरी आईला काय येत होतं? शास्त्र कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं शबरी आईला। फक्त तिनं एकच साधना केली, कोणती? देवाची वाट पाहिली। वाट पाहणाऱ्यालाही देव मिळतो। शबरी माईचा तो सुवर्ण दिवस उगवला, त्याच्या जीवनामध्ये आला। आजही वाट पाहत होती। आता वाट पाहता पाहता तिच्या पाठीचा कणा वाकलेला होता, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, डोळ्यांच्या खोबण्या आतमध्ये गेलेल्या होत्या, दात काही पडलेले होते, काही जागेवर होते। अशी ते शबरी मा वाट पाहते, माझे भगवान येतील। माझ्या ताईंनो, खरं सांगते मी तुम्हाला, तुम्ही तुमच्या जावयाची सुद्धा एवढी वाट पाहणार नाही तेवढी शबरी मा देवाची वाट पाहत होते। मी तुम्हाला जावयाचं उदाहरण का सांगितलं? कारण सासूचं देवापेक्षा जावयावर जास्त प्रेम असतं। ठेवी नाकीचा मोती गहाण, राखी जावयाचा मान। ही पृथ्वीवरची एकच जात आहे, ती म्हणजे सासूबाई। तिला सांगावं जावयाचं वर्णन करा, 99.99% खोटच असतं, 1% खरं वर्णन असतं। एवढं जे तोंड भरून वर्णन करते ना जावयाचं, ती सासू असते। खूप वाट पाहिली माई शबरीनं आणि तो दिवस उगवला। शबरी मा रामरायाच्या भजनामध्ये मग्न असताना तिथे भगवान चालत 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 आले। आणि जेव्हा भगवान चालत आले, कोणीतरी आपल्याकडे चालत येतंय, या गोष्टीचा आनंद झाला। जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम। शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम तरस की आस है मन में, राम तरस की आस है मन में। जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम। श्रद्धा से निस दिन ओ राम राम रटती जाए बलछन, राहनियारे श्रद्धा से निस दिन ओ राम राम रटती जाए बलछन। काट रही है इंतजार की घड़ियां दिन उंगली पे गिन, देर न होगी अब दर्शन में, देर न होगी अब दर्शन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में। शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में। जय श्री राम। शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में। जय श्री राम।
शबरीमाईच्या जीवनातला तो सुवर्ण दिन आला सुरलीकर. विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक आपल्या कोमल चरणानं चालत चालत माई शबरीच्या आश्रमावरती आला. माई शबरीला विश्वास बसेना की माझा भगवान माझ्याकडे आज आलेला आहे. आज गुरुचे शब्द खरे झाले. डोळे झाकले, गुरुची आठवण केली. गुरुदेव, तुमचे शब्द खरे झाले. आज राम भगवान माझ्या आश्रमावरती आले, माझ्या पर्णकुटीवर आले. देवाला कुठे बसवावं ते कळना सुरलीकर. कुठे बसवावं कळना तिला. दगडावर बसवलं. दगडावर भगवान बसले आणि माई शबरी देवाला निहाळते. बोल ना, ऐका. शबरी आईची इच्छा आहे काय की मला देवाचे पाय धुवायचे. पण माई शबरीला देवाचे पाय धुण्यासाठी तिच्याकडे पात्र नव्हतं. तिनं आयुष्यभर कुठल्याच पात्राचा संग्रह केला नाही. भूक लागली ना, हातानं फळं तोडून खायची झाडांची, आणि तहान लागली की ओंजळीनं पाणी प्यायची. तिनं तिच्या जीवनामध्ये कुठल्याच पात्राचा संग्रह केला नाही. शबरी माईकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नव्हतं, पण पात्रता होती. आपली घरं पात्रानं गच्च भरली. आपल्या घरात आपलेही पात्र असतात आणि शेजारचे भांडे असतात, शेजारणीचे पण. आणि तिनं पकडले की म्हणतात चुकून आलं बरं, द्यायचंच होतं मला. आपल्या घरामध्ये पात्र भरपूर आहे, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता नाही आपली. ती पात्रता वनात राहणाऱ्या एका भिल्ल जाती जन्माला आलेल्या शुद्ध पवित्र मनाच्या शबरी आईकडे होते. देवाचे पाय धुण्यासाठी माता शबरीनं देवाच्या पायांखाली हात घातले, चरणावर माथा टेकवला. एवढी रडली, एवढी रडली की भगवंताचे पाय अश्रूंनी धुवून काढले. देवाचे पाय धुवून झाले. शबरी मा, आता देवाची काय सेवा करू? तर देवाला खाण्यासाठी फळं दिली. आपल्यालाही कथा सुटल्यानंतर प्रसाद असतो की नाही? भाऊंनी प्रसादाचं सुद्धा नियोजन केलं. आलेल्या अतिथीला काहीतरी आपण फलाहार द्यावा. देवाला काय खाऊ घालू? तर बोरं तोडून आणलेली होती, ते एका द्रोणामध्ये दिली. आणि ते पानांचं बनवलेलं द्रोण फळं खायला दिली. भगवान फळं खातायत. देवाचे डोळे भरून आले की या वनामध्येही माझी आई कौशल्याचं दर्शन मला या शबरी मातेमध्ये झालं. आनंद वाटला रघुराजाला. राम मिटक्या मारत बोरं खातायत, पण प्रत्येक बोर टोचलेलं होतं. लक्ष्मणजीनं पाहिलं. लक्ष्मणजी म्हणतात, दादा, प्रत्येक बोर टोचलेलं आहे. पक्ष्यांनी खाल्लीत काही बोरं? शबरी माईनं सांगितलं, भगवान, ही पक्ष्यांनी नाही खाल्लेली, मी माझ्या शुद्ध दाताने चाखून पाहिलेत. काय म्हणते शबरी मा? खोटं तर अजिबात बोलत नाही. काय म्हणते? मी माझ्या शुद्ध दाताने चाखून पाहिली. आणि शुद्ध दाताने चाखून पाहिली म्हटल्यानंतर लक्ष्मणजीचं लक्ष शबरी आईच्या दाताकडे गेलं. किती गंज चढला. लक्ष्मणजी म्हणतात, आमच्या देवाला काहीच कळत नाही, कुठेही बसतं, कुणाचंही खातं. खूपच भोळा आहे आमचा देव. आणि ताईंनो मला जरा सांगा, बोर आंबट आहे, तुरट आहे का गोड आहे? हे खाल्ल्यावर कळेल का न खाता कळेल? हे खाल्ल्यानंतरच कळेल ना. खावंच लागेल, असं खावं लागेल, मग कळेल किती गोड आहे का आंबट आहे. मग शबरी आईची इच्छा काय की माझ्या देवाच्या तोंडात आंबट किंवा तुरट बोर जाऊ नये, म्हणून मी देवा, मी माझ्या शुद्ध दाताने चाखून पाहिलीत बरं ही बोरं. लक्ष्मणजीला तर किळसवाणं झालं. आणि हे बोर चाखून पाहिलं, मग खायला दिलं. या गोष्टीचा भगवंताला खूप आनंद झाला. अरे काय प्रेम या माऊलीचं, एवढ्या दूर वनात ही आपल्यासाठी व्यवस्था करते. लखन, खरंच गोड आहेत रे बोर, जरा 4-2 खाता का? लक्ष्मणजी म्हणतात, चलू द्या तुम्हीच, आपल्याला उपवास आहे 14 वर्षाचं, आपण नाही खाणार. लक्ष्मणजी म्हणतात, तुमचं चलू द्या. राम मिटक्या मारत आनंदानं बोर खातायत. आणि बोर खात असताना गंमत अशी झाली, लक्ष्मणजीला ती गोष्ट सहन होत नाही. आणि लखनलाल
म्हणतात लखनलाल, राम भगवंताच्या हातामध्ये द्रोण होतं. लक्ष्मणजीनं पाहिलं आणि त्या द्रोणाला अशी उलटी थापड मारली. जशी उलटी थाप मारली तसा द्रोण दूर जाऊन पडला आणि शबरी रडायला लागली. माई शबरी रडते. देवालाही वाईट वाटतं. लक्ष्मणा, तो माझ्या भक्ताच्या प्रेमाचा अपमान केला. पण ऐक लक्ष्मण, तुला माझ्या भक्ताच्या प्रेमाच्या केलेल्या अपमानाची किंमत चुकवावी लागेल. काय किंमत चुकवली? तो द्रोण जिथे पडला ना तिथे द्रोणागिरी पर्वत तयार झाला. रामाचं उष्टभोर आणि शबरी आईचं उष्टभोर, त्यातून संजीवनी वल्लीची निर्मिती झाली. आणि जेव्हा लक्ष्मणजीला शक्ती लागते त्यावेळेला तीच वल्ली आणून तिचा रस लक्ष्मणजीच्या जखमेवर लावतात, तेव्हा लक्ष्मणजी शुद्धीवर येतात. नाहीतर लक्ष्मणजी शुद्धीवर आलेच नसते. शबरी आईची भेट घेतली. भगवान पुढे गेले. सुग्रीवाशी मैत्री केली आणि सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, वाली मारला. सुग्रीवानं राम कार्यामध्ये मदत करायची सीतामाईच्या शोधासाठी, म्हणून सगळी वानर बोलावली. 56 कोटी गोलांगुला, 72 कोटी रिस वानर, 18 पद्मदळ भार, वानरच वानर बोलावली. आणि 20-20 हजार वानरांना, काही पूर्वेला, काही पश्चिमेला, काही उत्तरेला पाठवले. आणि वानरांना सांगितलं, जा सीतामाईचा शोध घ्या. आणि एकाही वानरांना विचारलं नाही सीतामाई दिसते कशी. पळा म्हटली की पळत सुटली. वानर गावागावात शिरली. पाणी भरायला जर महिला निघाल्या ना हंड्यावर हंडे चढवून, तर 20-20 वानरांना एकाच बाईला घेरडा धरायचा आणि तिचा पदर पकडायचा, म्हणायचं, मावशी तुम्ही सीता आहेत का? बाई सांगत असते मी सीता आहे म्हणून. धडाम धुडूम डोक्यावरचे हंडे खाली पडायचे आणि बाया गोंधळून जायच्या. बायांनी जर बाजारच्या पिशवीमध्ये बाजार आणला तर 20 वानरांना एका बाईला घेराडा घालायचा. पिशवी हातातली घ्यायची, टोमॅटो बटाटे बाहेर फेकायचे आणि त्या बाईला म्हणायचं, मावशी तुम्ही सीता आहेत का? बाई सांगते मी सीता आहे म्हणून. बाया घराच्या बाहेरच पडायला तयार नाहीत. दरवाजे बंद करून घरात. वानर माळवदावर चढली. पूर्वी माळवदाची घरं असायची आणि माळवदावरती वानर चढली आणि सवणं असायचं स्वयंपाक घराला. पूर्वी तिथून सूर्यप्रकाश खाली यायचा स्वयंपाक घरामध्ये. वानरांनी वर्ण शेपट्या सोडल्या खाली. बाईचा पदर पकडायचे, मावशी तुम्ही सीता आहेत का? बाई भाकरी टाकून जिकडे तिकडे वानरच वानर. पण दक्षिण देशाला जी तुकडी पाठवायची होती त्याच्यामध्ये हनुमानजी प्रधान आहे. नलनील जामवंत तारंगद हनुमंत. हनुमानजी गेले, माई सीतेचा शोध केला आणि सीता माईचा शोध करून लंका पण जाळली. वेळ कमी असल्यामुळे आपण 1 मिनिटात लंका जाळली. आता वेळ आपल्याला कमी आहे. लंका जाळली. लंकेत खूप मोठा पराक्रम केला हनुमानजीनं. आणि हनुमानजीचा पराक्रम ऐकून रामरायाला आनंद झाला. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. हनुमानजीनं काय काय पराक्रम केला. राम ललानं वाचला आणि राम भगवंताला आनंद झाला. तिकडे लंका जाळल्यानंतर सुग्रीव रामरायाशी येऊन सहभागी झाले. सेतुबंधनाचं काम झालं आणि सेतुबंधनाचं काम झाल्यानंतर अंगदानं शिष्टाई केली. पण शिष्टाई करूनही रावण युद्ध न करायला तयारच नाही. युद्धच करायचं म्हणतो. शेवटी रावणाचं युद्ध ठरलं. त्या युद्धामध्ये अनेक योद्धे मारल्या गेले. रावणानं आपल्या पूर्ण कुळाचा नाश करून घेतला. लक्ष्मणजीला शक्ती पण लागली. पण संजीवनी वल्लीचा प्रयोग करून लक्ष्मणजी पुनर्जीवित झाले. आता रावण युद्ध करण्यासाठी लक्ष्मणजी जिवंत झाले आणि लक्ष्मणजीच्या हातून इंद्रजिताचा वध झाला. इंद्रजिताचा वध झाल्यानंतर राम आणि रावण दोघे आता युद्धासाठी सामोरे येणार आहे. एकीकडे रावणाचं सैन्य आहे, एकीकडे रामाचं सैन्य आहे. रामाचं सैन्य म्हणजे सगळी वानर सेना
रावणाचं सैन्य म्हणजे सगळे राक्षस आणि दोन्ही सैन्य आपापल्या राजाचा नामोच्चार करतात. वानर म्हणतात प्रभू रामचंद्र भगवान की. वानर काय म्हणतात? प्रभू रामचंद्र भगवान की. राक्षस काय कमी आहेत का? राक्षस सुद्धा म्हटली रावण महाराज की. घोटाळा करू नका, आपण रामाचं सैन्य आहोत, गडबड करायची नाही. रावणाचं सैन्य रावणाचा जय जयकार करत होतं, रामाचं सैन्य रामाचा जय जयकार करत होतं. पाहता पाहता युद्ध चालू झालं. सर्पास्त्र, पर्जन्यास्त्र, पर्वतास्त्र, वेगवेगळी अस्त्र शस्त्र एकमेकावरती सोडतात आणि राम भगवान असा बाण सोडतात की रावणाचं मस्तक तुटतंय, पण तुटलेलं मस्तक पुन्हा तयार होतंय. रामालाही प्रश्न पडलाय, अनेक बाण सोडले पण मस्तक का तुटलेलं मस्तक का तयार होतंय? मग सांगितलं विभीषणानं, दादा अर्धचंद्राकृती अगस्त्य दत्त नावाचा बाण सोडा की त्या बाणानं रावण मरेल, अमृतकुपी फुटेल. सोडला बाण, अर्धचंद्राकृती अमृतकुपी फटकन फुटली, मस्तक फुटलं आणि रावण जमिनीवर कोसळला. रामाचा जय जयकार झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सगळ्या सृष्टीला आनंद झाला. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळ्यांचा एकच जल्लोष, सगळ्यांचा एकच आनंद. कोणता आनंद? की राम भगवान यांनी खूप मोठं कर्तृत्व केलं. रावणासारखा दृष्ट असुर मारला, 33 कोटी देवांना बंदिशाळेतून बाहेर काढलं. लंकेचं जे राज्य होतं ते विभीषणाला दिलं. लंकेचं राज्य विभीषणाला देऊन सीतामाईला सन्मानपूर्वक आणलेला आहे. सन्मानपूर्वक चोळी साडी बांगडी असा देऊन सवासनाचं दान देऊन सीतामाईचा सन्मान केला. पण आल्यानंतर सीतामाईची अग्नी परीक्षा म्हणजे अग्नीतली मूळ सीता जी गुप्त झालेली होती ती प्राप्त करून घेतली आणि राम भगवान पुष्पक विमानाद्वारे अयोध्येला येतात. हनुमानजी पुढे आले. आता राम राज्याभिषेकाची तयारी. झाकी यायला वेळ आहे का? त्याच्या अगोदर आपण भजन घेऊ, गाणं घेऊ. झाकी अगोदर घ्यायची का? हा. आणि मग सगळी अयोध्या रामाच्या येण्याची वाट पाहते. सगळ्यांना आस लागली कोणती? मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. अयोध्येतला प्रत्येक माणूस म्हणतोय आज आमचे राम येणार आहेत. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे.
महाबली हनुमान आप आगे जाओ, खड़े खड़े हो जाओ। हनुमान जी आप खड़े हो जाओ, आगे जाओ, सामने जाओ और जोर से एक दहाड़ लगा दो, जय श्री राम, जय जय श्री राम। हनुमान जी के लिए ताली बजाओ सब लोग। हनुमान जी बहुत प्यारे लग रहे हैं हमारे, खूप छान वाटतात हनुमान जी। हनुमान जी तोंडात हवा भरा थोडीशी, हा ओके। आणि छाती फुगवून दाखवा, जय श्रीराम, जय जय श्रीराम। पवनपुत्र हनुमान महाराज की वाह। राम लक्ष्मण सीता मैया महाबली हनुमान या सुंदर अशा झाकी दर्शनासाठी टाळी वाजवूयात। आता राम राज्याभिषेक, राम अयोध्येमध्ये पोहोचले आणि 7 समुद्राचं पाणी, 7 नद्यांचं पाणी आणून, वा वा, बहुत प्यारे लग रहे हनुमान जी। हा, आणि रामाचा राज्याभिषेक होतो सुंदर पद्धतीने। पुन्हा रामराज्य, हेच रामराज्य भक्ती भावाचं, सहिष्णुतेचं, माणुसकीचं, आपलेपणाचं, सद्विचाराचं, सद्विवेकाचं रामराज्य पुन्हा यावं। आणि केवळ अयोध्याच नाही तर ही भारतभूमी पवित्र व्हावी। भारतभूमी पवित्र होण्याचा तो दिवस 22 जानेवारीचा आता तो जवळच आलेला आहे आणि त्या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार असणार आहोत। आजचं कथासत्र हे इथेच थांबतंय।